सांगोला सोलापूर महामार्गावरील दरोडा प्रकरणात इचलकरंजी येथील एका आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। सदर प्रकरण दिनांक 21 मार्च 2026 रोजी घडले होते। गांधीनगर येथील एक व्यावसायिक त्यांच्या पत्नी व चालकासोबत चारचाकी वाहनाने लातूरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास सांगोला सोलापूर पुलाच्या पुढे एक काळ्या रंगाचे नंबर प्लेट नसलेले महिंद्रा थार वाहन त्यांच्या गाडीसमोर आडवे लावण्यात आले। त्या वाहनातून उतरलेल्या 5 अज्ञात इसमांनी फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि भीती दाखवत त्यांच्या वाहनाच्या डिकीतील रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेली। या घटनेनंतर फिर्यादीने सांगोला पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये दरोड्याची फिर्याद नोंदवली। तपासादरम्यान पोलिसांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इचलकरंजी येथील महिंद्रा थार वाहनाच्या मालकासह कोल्हापूर जिल्ह्यातील 2 आणि सांगली जिल्ह्यातील 1 अशा एकूण 4 आरोपींना अटक केली। या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे। अटक केलेल्या आरोपींना सांगोला येथील न्यायालयात हजर करण्यात आले। त्यानंतर इचलकरंजी येथील मौला जमादार यांच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांडार यांनी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट रियाज बांडार यांनी आरोपीस केवळ संशयावरून अटक करण्यात आल्याचा युक्तिवाद मांडला। तसेच फिर्यादीमध्ये आरोपीचे नाव नमूद नसणे आणि ओळख परेड संदर्भातील मुद्दे न्यायालयासमोर मांडली। हा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय न्यायालयाने दिनांक 6 मे 2026 रोजी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला। या कामी ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जईद मुल्ला आणि ॲडव्होकेट अजीज नदाफ यांनी सहकार्य केले।